नमस्कार सगळ्यांना। आत्ता माझं आज मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। मी आज पहिल्यांदा मिनी ब्लॉग चालू केला आहे। कसं वाटतं सर्वांनी मला रिप्लाय करून सांगा। मी आता बनवते मॉर्निंग ब्रेकफास्ट। साधा पराठा आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट मीठ स्टफिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली आहे सुकी, आणि असा नाश्ता केला। इकडे बघा अंडे बॉईल करायला ठेवलेत। सकाळचं रुटीन चालू आहे माझं। हे अंडे लागतात माझ्या गबलीला सकाळी, आणि आता हा त्याचाच ब्रेकफास्ट बनवते माझ्या मुलाचा। आता आमचा ब्रेकफास्ट तर झालेला आहे, तर आता हे पराठे चालले आहेत मस्तपैकी। असा मसाला केला होता मी त्याच्याबरोबर टाकायला। छान असा मस्त पराठा शेकला आहे बघा, किती छान। साधं काही बनवायचं जर कंटाळा आला असेल तर हा पराठा नक्की करून बघा, मस्त लागतो। काय रे प्रतीक, एकदम छान लागतो। कारण आज आला होता मला कंटाळा, म्हणून मी बनवला आहे असं ब्रेकफास्ट। कसं आहे नक्की सांगा। आणि आता मी जे ब्रेकफास्टचे भांडे आहेत त्याची तयारी करते। तर ते सर्व भांडे वगैरे, कारण जास्त भांडी साचली ना, जेवढं काम झालं तोपर्यंत थोडी थोडी भांडी घासली ना तर भांडी काही साचत नाही जास्त। नाश्त्याची झाली, जेवण बनवण्याची झाली दुपारची, तर भांडे पण बेसिनमध्ये काही जास्त जमा होत नाही। बेसिन पण साफ आणि क्लीन राहतं, आणि मला तर साफच आवडतं जास्त। तर मी तर माझा ब्लॉग बघितलेला आहे पूर्ण घराचा। तर आता हे सर्व भांडे वगैरे आवरते मी। माझं सकाळचं रुटीन चालू आहे आता हे कामाचं। तर भांडी तर आवरली आहेत माझे सर्व। आणि इकडे बघा मी दुपारच्या लंचची तयारी केली आहे। भेंडी छान अशी मस्तपैकी 2-3 पाण्याने वॉश करून घेतली आहे, आणि सुक्या कपड्याने त्याला पुसून ठेवलं आहे। ती जरा 15-20 मिनटं ठेवली ना तर त्याच्यामध्ये चिकट होत नाही, भेंडी छान अशी ड्रायच राहते। आणि हे मी दुधाची साय काढली आहे थोडीशी, याच्यामध्ये मी हळद आणि चण्याचं पीठ टाकणार आणि त्याचा मी पॅक लावते। तर स्किन सगळे बोलतात त्याचा काही फायदा नाही, पण मला खूप फायदा होतो याचा। मी नेहमी हप्त्यातनं एकदा तरी लावते हा पॅक। आणि आता माझं रुटीन चालू झालं आहे आता। आणि इकडे वॉशिंग मशीन पण चालू केली आहे बघा। आणि हे जे बॉल आहेत ना, हे मी ऑनलाईन मागवले आहेत। त्याच्यामुळे कपडे ना मशीनमध्ये अटकत नाही, सगळे जे बांधल्या जातात ना तसे होत नाही कपडे। तर सर्व वेगवेगळे आणि सुटसुटीत राहतात त्याच्यामुळे कपडे। वॉशिंग मशीन पण आता माझं लंचची तयारी, कुकरची तयारी केली बघा। वरण भाताचा कुकर लावते, आणि ही पिवळी मुगाची डाळ, थोडं मीठ, थोडीशी हळद टाकायची शिजतानाच, थोडंसं तेल टाकायचं दोन्ही हातात पण आणि डाळीमध्ये पण। आणि हे चिरून ठेवले होते टोमॅटो। शिजताना टोमॅटो टाकले ना तर डाळ छान लागते, टेस्ट एकदम मस्त। आणि थोडं फिरवून द्यायचं, सगळीकडे एकजीव होतं ते। आणि आता मी कुकर लावते। कुकरची तयारी झाली मस्त अशी। आणि 10 मिनटं जरा तसंच ठेवायचं, लगेच गॅस लावायचा नाही। आणि आता इकडे बघा मी छान अशा मऊ लुसलुसीत गोल टम फुगलेल्या चपात्या आहेत, आणि त्याला वरतून तूप लावायचं मस्त बघा, गोल गोल चपाती छान टम्म फुगली आहे। आणि इकडे कुकर पण शिट्टी द्यायला लागला बघा, मस्त मऊ लुसलुसीत चपाती तयार। आणि मी आता भेंडीच्या भाजीला फोडणी देते साईडला।
थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी. आणि फोडणीमध्येच मी थोडं कढीपत्ता घालते, तर टेस्ट छान येते भेंडीच्या भाजीला. आणि ही भेंडी ना तुम्ही श्रावणामध्ये किंवा जे कोणी कांदा लसूण टोमॅटो काही खात नाही ना, तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही, फक्त धण्या जिऱ्याची पावडर, हळद, तिखट त्याचं सगळं स्टफिंग करून त्याच्यात भरलं आहे आणि जिरे आणि याची फोडणी दिली आहे हिंगाची. बस वरतून कोथिंबीर आणि त्याच्यासाठी आमचूर पावडर नाही म्हणून थोडं दही, पण दही घाला आणि वरतून थोडंसं मीठ टाका. 2 चमचे दही टाकलं आहे आणि अजिबात पाणी टाकायचं नाही. त्या दह्याच्या पाण्यामध्ये छान भेंडी शिजते, मसाला भेंडी. जे कांदा लसूण नाही खात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. छान अशी परतून वरतून पुन्हा सगळं डाळ पण झालेली माझी पिवळी धम्म डाळ झाली छान. आणि इकडे भेंडी पण मसालेदार छानच झाली आहे, एकदम मस्त. तोंडाला आताच पाणी यायला लागलं नको तू. मस्त भेंडी झाली आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर पेरायची. ही बघा काय छान कलर दिसतोय ना. आणि झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवा. तिला पाणी टाकायचे अजिबात. आणि हे माझं आता पूर्ण लंच बघा किती छान. चपाती छान. हे वरण पण बिना कांदा लसूणचं आहे. हे राजस्थानी लोणचं आहे. भात आणि भेंडी. यम 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 मस्त भेंडी झाली आहे. आणि आता माझा लंच टाईम झाला आहे. मी आता जेवते. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, विसरू नका. चला सगळ्यांना शुभ दुपार. बाय. तुम्ही मात्र सबस्क्राईब करा.